पहले बांगड़ा भरेंगे, उसके बाद गारेगा खाई जाए. हाँ? अगं तिकडे कुठं? याच पुढे तिकडनं जाऊ की नलीच्या घराकडनं. ऐसा क्यों? इधर से जाते की? अगं चल की हिकडनं काय आणि तिकडनं काय एकच आहे की. ऐसा कैसा? घूम के क्यों जाएंगे? अगं काय फरक पडणार आहे. चल चल गप्पा मारत जाऊ. अगं पण तिकडे काय आहे? तिकडनंच का जायचंय तुला? कुठं काय आहे तेव्हा? काय नाही. अभी बता मुझे. अगं काय नाही सांगते तर. कुछ नहीं ना तो फिर चल ना. कुछ काम नहीं तो क्यों घूम के जाना? चल. अगं ते मला भैयाच्या घराकडनं जायचंय. हा नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी किडा वळवत असणार. क्यों जाना है उधर से? नाही ग तसं काय नाही. फिर कैसे है? कुछ तो बात है जो तू मुझसे छुपा रही है. मग अशी पण मी आली तेव्हा तू तिकडे काय करत होतीस? त्या भैयाच्या घरासमोर. याच मुळे त्या भैयाच्या घरात ना एक बाई आहे आणि मला असं वाटतंय त्यानं तिला कोंडून ठेवलंय. या अल्लाह कुछ भी क्या बात कर रही है? अगं त्यांच्या घरात कोण बाई आहे? ते कामवाली मंगल काकी और वो काकी साहेब. लेकिन वो तो ताई क्या रहती है ना. अगं तो त्यांना कशाला डांबून ठेवल. शितले तू ना माझा विश्वास ठेव. मी त्याच्या घरला 2दा जाऊन आले. तुला माहितीये तिकडे ना एक खोली आहे. कायम बाहेरून कडी असते आणि तो भैया आत कुणाला जाऊन देत नाही काय बी झालं तरी. तू मेरी बात सुन. तू ना इसमें पडीच मत. असं कसं नको पडू. अगं जयश्रींचं लग्न होणार आहे त्याच्या संग. त्यांना नको वय सांगाय. अरे बावळ ठीक आहे तू. रूम बंद आहे इसलिए. नाही तू मग कशी आलीस ना त्याच्या अगोदर मी एक हात बघितला खिडकीतनं बाहेर येताना. वो मंगल काकी होगी वो कामवाली. मला तरी नाही वाटत असं. हा हॅलो. हॅलो शीतले. अगे येतेस ना? आम्ही तर थांबलोय तुझी वाट बघत. वय वय आले की. ही याच मोठी भेटली मला रस्त्यात. एकत्रच येतोय आता. हा बर ये. आणि शितले तू त्या जयश्रीला काय सांगायच्या भानगडीत पडू नकोस. अगं पण जाने दे ना शीतल. चल अभी चल. काय मग यास्मिन तुझं कधी? मेरा मेरा क्या? अगं तुझं लग्न कधी? शादी नाही बाई. मैं अकेलीच बरी हूँ. आता ग असं कसं? मैं तो शीतल को देख के घबरा गई. नको बाबा. अगे एवढं काय नसतंय बघ. बघा तिला लई मोठा अनुभव आहे ना म्हणून सांगायला लागल्या. यास्मिन यंदाच्या वर्षीच बार उडवून द्यायला सांगते बघ भाभीना. ओ काकी काय पण नको म्हणू. मेरे को अभी बहुत पढ़ना है. रावल्या चित्तल तुमने हाक मारा क्या? नशीब ती तरी ऐकू गेली. साखरी भरल्या का काय करतोयस? आगे ओ मेरी प्रैक्टिस चल रही है ना. आता आणि कसली प्रॅक्टिस? ये दे तेरे को पता नहीं क्या मेरा कल डांस है डांस. तुझा आणि कसला रे डान्स? हाँ उद्या स्टेज वर मैं मेन अट्रैक्शन हूँ ना. तुमको इंग्लिश मालूमच नहीं होगा. अट्रैक्शन म्हणजे मेन माणूस है मैं. बर चलो बाबा मेरे को प्रैक्टिस करनी है. रावल्या थांब मला सांग उद्या
डान्स बघाय कोण येणार आहे ना? अख्ख्या गावातली माणसं येणार आहेत की. तसं नाही म्हणजे उद्या तुझा डान्स बघाय गावाच्या बाहेर न कोण येणार आहे का असं विचारायचंय मला. चित्तल तुझं काय बी असतंय आता बघ. काय ग बाई हा राहुल्या, कधी कधी ना ह्याच्याकडे बघून प्रश्नच पडतो, ह्याचं कसं व्हायचं. त्याला काय होतंय तवा लय भोळसट आहे उपोर. बोळसट बिळसट काय नाही, वाटतो तसा निसता लई चॅप्टर आहे. अगं गप, उगाच काय तर बोल नको, लय साधा आहे बघ पोर. आता ना याच्या लग्नाचं बघायलाच पाहिजे हो की नाही. अगं विक्याची आई म्हणली नव्हती का की रावल्याचं आणि विक्याचं तर एका मांडवात लगीन लावून द्यायचं म्हणून. पण विक्याचं आता असं होऊन बसलंय बघ. लग्नाआधी त्याचं असं व्हायला नाही पाहिजे होतं नाही. पण आता काय करणार, असतं बाई एकेकाचं नशीब. काके असं काय म्हणतेस ग, उलट त्याचं नशीब थोर होतं, देशाचं रक्षण करत असताना शहीद झालाय तो. तू म्हणतेस ते बी खरंच आहे. शितले, अगं माहेर वाशिनीला सुडा का भरत्यात माहितीये का? नाही ग, मला नाही माहित. मुलगी घरनं सासरी गेली किंवा गावापासून लई लांब गेली ना की तिला प्रत्येक वेळी माहेर आली की हिरवा चुडा भरत्यात. तिचं सौभाग्य अखंड राहावं अशी भावना असते त्याच्या मागे. आई, मला माझ्या सौभाग्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण फक्त माझ्याच नाही तर देशातल्या सगळ्या बायकांच्या सौभाग्याचं रक्षण करतायत माझे भाऊजी. कोण येते असं कसं लागते? ₹2 असेल. नाही राहुल्या, आपला राहुल्या. काय झालं त्याला? काय चावलं बिवलं का काय? थांब त्याचा व्हिडिओ काढतो, बापूंना पाठवतो. बापू हाणन त्याला. आणू देत, नेटवर टाकू, व्हायरल करू. लो अँगल लाव, लो अँगल म्हणजे काय? अरे म्हणजे खाल्लं कॅमेरा लावा असता. हा सत्या झालं का तुझं? अरे अजून घेऊ दे. अरे अजून काय घेतोय? राहुल्या असू राहुल्या, काय करतोयस? काय करतोयस? अरे काय करतोयस? काय असं येण्यासारखं करतोय? काय करतेस? डान्स करतोय ना मी. हा कसला डान्स राहुल्या? सचिन शेट्टी का चेष्टा तुम्ही? काय साधा सुद्धा डान्स आहे, पाक इंटरनॅशनल लेवलचा डान्स आहे. इंटरनॅशनल तुमच्या लक्षात पण यायचं नाही. करावल शेट एकदम बराबर. इसको पॉपिंग लुकिंग कहते हैं. पॉपिंग लुकिंग. काय पॉपिंग लुकिंग? जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे? इंटरनॅशनल लेवलचा डान्स आहे तो. तुम्ही काय चांदवडीतनं कधी बाहेर पडलाय का? पण इथं कशाला करतो डान्स? अरे मेरा परफॉर्मन्स है ना. हा कुठं? उद्या जत्रा में. तुला कोणी सांगितलं? माझं मी ठरवलंय. काल मी मीटिंग मध्ये बोललोय की तसं. राहुल शेठ, तुम्ही डान्सची प्रॅक्टिस काय करू नका. तुमचं काय परफॉर्मन्स काय होणार नसतं. का होणार नाही माझं डान्स? अरे राहुल तुझा डान्स इंटरनॅशनल आहे. हा इथं करून का फायदा आहे? बरोबर आहे. हा लोका सच्चा, तू भाय सापला. बरोबर बोललास. तिथल्या लोकांना काय कळणार आहे इंटरनॅशनल लेवलचा डान्स? पण तरी बी मी करणार आहे. आणि तरी बी तुझा काय डान्स होणार नाही. कोणी ठरवलंय? कुणी ठरवलं म्हणजे? भैयानी. अरे ते आता कमिटीचा अध्यक्ष आहेत ना, ते ठरवतील तसंच. कोण अध्यक्ष? कोण भैया?
मी कुठल्या बाह्या बियाला ओळखत नाही काय. मेरा डान्स होणार म्हणजे होणार. एक आयडिया देऊ का, म्हणजे लय बेकारण बेस आयडिया आहे. जत्रेत डान्स करायच्या ऐवजी इतर रस्त्यावर स्पीकर लावून नाचलं तर म्हणजे काय होईल. नाच मेरा रावल्या तुझे पैसा मिलेगा, पैसा मिलेगा रे रावल्या, पैसा मिलेगा. ऐसा मेरे साथ क्यों होता है. आणि मला काय माहित आमच्या पिशव्या आदल्या बदली झाल्या ती दोन्ही पिशव्या एकसारख्याच. घरात येऊन बघते तर काय कुठल्या बापायचीच पिशवी आली होती मला. मग मला कळलं पिशव्यांची आदला बदली झाल्या ती. सांगते शिकले पिशवी गेल्याच काही वाटलं नाही बघ, पण त्यात आईने दिलेलं सगळं सामान होतं ना ते गेल्याचं लई वाईट वाटलं. या अल्ला, मग ती नाहीच भेटली वे पिशवी तुम्हाला. नाहीतर काय परत काही पत्त्याच नाही पिशवीचा. काके या बाबतीत मी लई लकी आहे बघ. अगदी हाकाव माहेर आहे माझं. तुमची आठवण आली की येते लगेच घरला. होय, पण जरा काय झालं की लगेच घरला येतीस. तो त्रास आहे की बाहेरच्यांना. मग आता भोगतो त्रास. नाही ग, काय ते यास्मिन तू कुणी बघितलंस का गावातलं तर नाही ना. नाही काकी, तसं काही नाही. आपलं आबॉबी म्हणतील तेच. पण शितले तुला हितल्या इथे दिली ना तेच बरं झालं बघ. कायम आमच्या नजरेसमोर तरी असतेस. कुठच्या कुठं लांब दिली असती तर आमचे हाल झाले असते बघ. बर चला बाई उठा आता, परत लांबड लागली की मग दिवस ठरलेला पण कळायचा नाही. चला. रावल्या काय र काय झालं तुला. काय नाही, सांगतो का आता. पण तुला कसं कळलं की मला काय तर झालंय. मग अशी तर नाचत गेला होतास आणि आता असं तोंड पाडून चाललायस. सांग की काय झालं ते. अगं मेरा कल डान्स नहीं होगा. का काय झालं आता. अगं ते भैया म्हणत होता वाटतं. तो म्हणला की गावात संगीत रजनी कार्यक्रम ठेवायचा. अरे मग त्यात काय एवढं, तिथंच कर की तू. नहीं, मुझे अलग मंडप चाहिए, फिर करूंगा मैं. छान आहेस की, जा घरला. चित्तल तू भी. देख लूंगा मैं तुमको भी. पण दरवर्षीच काय बाई संगीत रजनी. बघ तर सारखं सारखं तेच बघून कटाळा चालाय बघ. तेच की, आपण ना आपल्या बायकांसाठी काहीतरी एका कार्यक्रम ठेवला पाहिजे. आता त्यो कशाला. अक्का अहो ती काय म्हणते ते तर ऐकून घ्या. काय वक्का असू दे की, आपण पण कधीतरी मज्जा करूया की. तेच की पण आपण मजा करायला लागल्यानंतर कामं कुणी करायची. बॅपे म्हणते होय. काके, अगं मी बी तेच म्हणते. आपण आहे का नाही बायकांसाठी काहीतरी वेगळा कार्यक्रम ठेवला पाहिजे. ते असते का नाही होम मिनिस्टर, त्यात पैठणीसाठी स्पर्धा असते तसं सासू सून स्पर्धा वगैरे असं काय तर ठेवूया. शितले उग काय बाय बोलू नगस. अगं तू हायस तरणी काठी, मी झाले आता म्हातारी. तुम्हाला काय चला बाई. काय बाय बोलती, वय झालंय म्हणे. सून आल्यावर कळलं आता वय झालंय का नाही ते. शितले तू बघ की काय होतंय का. काय होतंय ते बघ आणि आम्हाला कळव. चला.
नाही काम करा, ठेवा, करतो फोन नंतर. सिस्टर इन लॉ इकडे काय करताय? एंट्रन्स डोर तिकडे, बॅक डोरला काय करताय? इकडे काय उडकताय? माझी एक तक्रार आहे. टॅलेंट आई तेवढीच पावली म्हणायची. नाही म्हणजे आमच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या शीतल आज आमच्याकडेच तक्रार घेऊन आल्या. बोला की काय म्हणताय? जत्रेचं नियोजन तुम्ही करता ना, म्हणून आलते तुमच्याकडे. गावकऱ्याने एवढी जबाबदारी ती जबाबदारी आमच्यावर टाकली म्हणून मी हक्कानं ती जबाबदारी आमच्या अंगावर घेतली. आता काय गावकऱ्यांचं प्रेम. तुम्ही बोला की काय काम होतंय? जत्रा सगळ्यांसाठी असती ना, म्हणजे अख्ख्या गावासाठी असती ना? तर सगळ्यांसाठी म्हणजे फॉर एव्हरीवन. हा, मग मला सांगा, जत्रेतले कार्यक्रम फक्त पुरुषांसाठीच का? कुस्तीचा कार्यक्रम पुरुषांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पोरांसाठी, आणि मग महिलांसाठी? भैया हा राईट करेक्ट आहे तुमचं. काय म्हणणं तुमचं? काय करायला पाहिजे आपण? म्हणजे मला असं वाटतं महिलांसाठी बी काहीतरी कार्यक्रम असावे, म्हणजे तिथं फक्त महिलाच येतात आणि खेळतात. संगीत खुर्ची, चमचा लिंबू, सर्वोत्कृष्ट सासूसून असं काय बाय कार्यक्रम ठेवायचं, म्हणजे महिलांना बी जत्रेचा आनंद घेता येईल. आणि बक्षीस म्हणून पैठणी काय बाय ठेवायची. डन. काय ठरलं? अहो आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे स्वतःहून काहीतरी मागितलं, मग आम्ही दिलं पाहिजे का नाही? चालते मग. थँक्यू. येते. टॅलेंट पण आता अजून एक प्रोग्राम करायचा म्हणजे बजेट वाढणार आणि वर्गणी मागितलेली गावातल्या लोकांना आवडत नाही, सक्ती वाटते बाबा. मी काय म्हणतोय, आम्हीच हा प्रोग्राम स्पॉन्सर केला तर? नाही नको. मग त्याऐवजी तुमचा कार्यक्रम कॅन्सल करा आणि तो खर्च आमच्या कार्यक्रमासाठी ठेवा. नाही, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही शीतल, अशाने गावातली लोक नाराज होतील. त्याऐवजी गावातल्या कलाकारांचा कार्यक्रम ठेवला तर? टॅलेंट, असं टॅलेंट आपल्याकडे असलं पाहिजे. असंच होणार. बर, थँक्यू. येते. वन मोर थिंग शीतल, आता काय? आम्ही करतो प्रोग्राम अरेंज, पण गावातल्या बायका त्याच्यात सहभागी होतील का? नाही म्हणजे तुम्ही करालच ते सगळं मी बघते की. आणते मी सगळ्यांना. हा मी काय म्हणते, तुम्ही पण भाग घ्या त्याच्यात. हा, ऑल द बेस्ट. हा, थँक्स. येते. हा, या. बरं झालं बाई, त्याला कसली शंका नाही आली. ती कशी वाचली मी. पण घरात नेमकं कोण आहे ते कळल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. टॅलेंट राव, ही नुसतं खेळायचं बोलायला आली नव्हती. मग कशाला आलती? तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच खेळ चालू आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे